अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मुलांनो, आज आपण वाचणार आहोत आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2, अनु दयाल वाचला। तर चला पाहूया। दुपारी 3चा सुमार। रस्त्यावर वर्दळ नव्हती। मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो होतो। मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाल पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। मुलांनो, लेखक आपल्याशी बोलत आहेत। ते सांगत आहेत की दुपारी 3चा सुमार म्हणजेच 3 वाजायचा टाईम। रस्त्यावर वर्दळ नव्हती म्हणजेच ट्रॅफिक नव्हती। मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो। म्हणजेच लेखक यानी मुसन्निफ स्कूटर लेकर अस्पताल की तरफ निकले थे। मला ओलांडून म्हणजेच मुलांनो ओवरटेक करके एक स्कूटर भरधाव वेगाने यानी बहुत ही तेजी से गई। त्याच वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने यानी उसी वक्त रास्ते के दूसरी जानिब से या बाएं जानिब से एक परिंदा उड़ता हुआ आया और स्कूटर से टकरा गया। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध क्षणात कोसळला। मला वाटले खेळ खलास। मी थांबलो, समोर पाहिले, दयाल निपचित पडलेला होता। मुसन्निफ कह रहे कि मैं रुक गया। जैसे ही वो परिंदा आकर दूसरी स्कूटर से टकराया तब मुझे अब लगा कि खेल खलास, यानी अब ये परिंदा मर गया होगा। और रास्ते पर गिरा हुआ यानी बिना हरकत किए हुए गिरा हुआ था। निपचित पडला म्हणजेच रस्त्यावर मधोस निपचित म्हणजे न हरकत करता न चाहूल करता पडलेला होता। शेजारच्या बस थांब्यावरील काही माणसे रस्त्यावर पडलेल्या दयाल पक्षाकडे स्थैर्यपणे पाहत उभी होती। त्या माणसांची आणि माझीही थंड अलिप्तता पाहून मला स्वतःची शरम वाटली। आणखी काही दयाल रस्त्यावर उतरले होते। 3 कावले तारेवर बसले होते। पडलेल्या त्या दयालाचा जणू फडसा पाडण्यासाठीच। तर मुलांनो, शेजारच्या यानी करीब ही एक बस स्टॉप था जिस पर लोग बैठे हुए थे और वो भी उस परिंदे की तरफ देख रहे थे खामोशी से। मुसन्निफ को खुद की शर्म महसूस हुई कि आज मैं भी यहाँ पर खड़ा खामोशी से उस परिंदे को देख रहा हूँ, जबकि होना ये चाहता कि लोगों ने आगे जाकर देखना चाहता कि वो परिंदा ज़ख्मी है तो कितना ज़ख्मी है, और कहीं वो ज़िंदा है तो उसे इलाज मौलेज के लिए देना चाहता। मगर लोग खामोशी से वहाँ देखते हुए खड़े थे और मुसन्निफ को उनकी और अपनी इस चुप पर या खामोशी पर शर्म महसूस हो रही थी। तारेवर बसलेली कावले कशासाठी बसली होती ती पाहूया। तर फडशा पाडण्यासाठीच, म्हणजेच पडलेल्या दयालाचा फडशा पाडण्यासाठीच। ज्या अर्थी कावल्यांनी अजून दयालाला उचलले नव्हते त्या अर्थात दयाल खरेच मेला आहे किंवा कसे हे पाहण्याची संधी होती। संधी यानी बच्चों मौका। दयाल पडलेला होता परंतु कावल्यांनी अजून त्याला हात लावलं नव्हतं। तर लेखक हा विचार करू लागले की दयाल नक्कीच मेला आहे का जिवंत आहे ही बघायची संधी होती। हातात घेतलं आणि अहो काय आश्चर्य! आश्चर्य म्हणजेच ताज्जुब। दयाल ने हलू चोच हलवली। जैसे ही मुसन्निफ ने दयाल को उठा के हाथ में लिया, दयाल ने आहिस्ता से अपनी चोच हिलाई। मी त्याला रुमालात गुंडाळून माझ्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवले आणि दवाखान्यात घेऊन आलो। त्याला चोचीतून औषध पाजले आणि एका छिद्रे असलेल्या हवेशीर पुठ्ठ्याच्या डब्यात ठेवले। मुलांनो, लेखक त्याला घेऊन घरी दवाखान्याकडे आले। दवाखान्यात आणल्यानंतर त्याला औषध पाजली आणि त्याला हवेदार पुठ्ठ्याच्या डब्यात म्हणजेच बॉक्सला ठेवले। देखिए बच्चों, यहाँ तस्वीर में
लेखक किस तरह से मुसन्निफ उस परिंदे को दवा पिला रहे हैं। दवा पिलाने के बाद उन्होंने एक बॉक्स में, जिसमें छेद किए हुए थे जिससे हवा आसानी से आ जा सकती थी, ऐसे डिब्बे में उसे रख दिया। सुमारे 2 तासांनी माझे काम संपले. डब्यात टोकावून पाहिले तर मला दयाल पक्षी उभा राहिलेला दिसला. मग मी त्याला घरी घेऊन आलो. रात्री त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले आणि फलाचा गर खाऊ घातला. रात्रभर दयालाला छिद्रे पडलेल्या डब्यातच एका सुरक्षित जागी ठेवले. तर मुलांनो, लेखकांनी हॉस्पिटलमध्ये त्याला दवा पाजल्यानंतर सुमारे 2 तासांनी त्याला टोकावून पाहिले तर दयाल आपल्या पायावर उभा होता, म्हणजेच त्याच्यात सुधारणा झाली होती. तर लेखक त्याला घरी घेऊन आले आणि पुन्हा त्याला सुरक्षित जागी एका डब्यात ठेवून दिले. बच्चों, मुसन्निफ उसको दवा पिलाने के बाद 2-3 घंटे के बाद देखा तो वो अपने पैरों पे खड़ा था. फिर मुसन्निफ ने उसको घर पे लेकर आए और वापस से ग्लूकोज का पानी और फल खाने के लिए दिए और वापस से उसे एक डब्बे में रखा. सकाळी माझे चाहूल लागताच डब्यातून दयालाचा पंखांचा फडफडाटाचा आवाज कानावर आला. तो आवाज ऐकून मला किती बरे वाटले म्हणून सांगू. खरे तर दयालाला निसर्गाने मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे, पण काल दुपारपासून दयाल पक्षाने एकही लकेर गायली नव्हती. तर लेखक आपल्याला सांगत आहेत की सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा दयालांच्या पंखांची फडफडण्याची आवाज मला ऐकू आली आणि ती आवाज ऐकून मला किती बरं वाटलं हे मी तुम्हाला काय सांगू. दयालाला हातात घेतल्यावर मला त्याच्या पंखांमध्ये ताकद आल्याची खात्री झाली. दयालाच्या काल्या जांभल्या पंखांवर तेज आले होते. पांढरे पोट स्वच्छ दिसत होते. डोळ्यात चमक होती. तो मान हलवून कानोसा घेत होता. तो उडून जायला तयार होता. मी दयालाला अलगद ओझलीत धरून गच्चीवर आणले. हलकेच ओझल उघडली. तर मुलांनो, दयाल पक्षी आता फरफडण्यासाठी म्हणजेच उडण्यासाठी एकदम तयार होता. तर लेखक त्याला अलगद उचलून घेऊन आलं गच्चीवर, म्हणजेच टेरेसवर त्यांनी अशा जागी नेले की तिथून दयाल अलगद उडू शकत होतं, म्हणून ओझलीत धरून त्याला गच्चीवर आणले. बच्चों, मुसन्निफ ने उसे अपने हाथों में पकड़कर लेकर आए. अब दयाल बिल्कुल भी ठीक था. उसे किसी तरह की कोई तकलीफ नहीं थी. उसके पंखों में भी जान आ गई थी और उसकी आंखें भी अब अच्छी दिख रही थी, जिससे मुसन्निफ को लगा कि अब इसमें ताकत आई हुई है, अब ये उड़ सकता है. मुलांनो, चित्राचं निरीक्षण करा. लेखकांनी दयालाला सोडले आहे आणि दयाल शेजारच्या झाडावर जाऊन बसला आहे. लेखकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसत आहे की दयालाला बघून ते किती आनंदित होत आहेत. तर चला पाहूया आता पुढचा पॅरेग्राफ. पक्षी सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर बसला. जणू त्याला काहीच इजा झाली नव्हती. मग निळ्या आकाशाकडे पाहून दयाल पक्षाने कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुरेल गीत आलवलंय. शुश्रूषा केल्याचे इतके बहुमोल पारितोषिक क्वचितच कोणास प्राप्त झाले असेल. म्हणजेच मुलांनो, पक्षी सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर जाऊन बसला आणि आज तो
एकदम स्वस्त होता आणि मस्तही होता. आता तो आपलं गोड आवाजातला गीत गाऊ लागला आणि पुन्हा पुन्हा गाऊ लागला. तर मुलांना टॉपिक संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओत आपण प्रश्न उत्तरच्या सह भेटूया. बच्चों, अगली वीडियो में हम आपको इसके प्रश्न और उत्तर बताएंगे. इसके लिए चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें.